नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार मनमाड शहरात मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी एकूण 10 किलो 216 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभाव किंमत सुमारे 1,03,160 रुपये इतकी आहे। मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथकांनी शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच वेळी छापे टाकले। ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली। जप्त केलेल्या गांजासह खालील तिघांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्हा एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(ब)(2)(अ) व 22 अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत। विभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले की मुलांना अशा घातक व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी शाळा, कॉलेज व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा व जनजागृती करावी। काय सर्व प्रकारचे मादक द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक, त्यांचे वेगवेगळे पथकं असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। तिघही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहे याचासुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुत्ता गोली असेल, MD असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा येतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। हां, असू शकेल, त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ। आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। सर, आपलं आव्हान काय असेल? हां, या निमित्ताने आम्ही सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो का ह्या रॅकेटच्या किंवा या टोळीच्या किंवा या घातक पदार्थाच्या द्रव्याच्या नादी जर कोणी मुलं लागत असतील तर ज्या काही शाळा, कॉलेज आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये पुढे यायचं आहे। त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि ह्या व्यसनापासून त्यांना लांब कसं राहता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर, नाशिक।